भोगवर्धन एक इतिहास। भोकरदन भोकरदन हे शहर ऐतिहासिक असून त्याचे पूर्वीचे नाव भोगवर्धन असे होते, कारण भोकरदन शहरात पूर्वी भोगवर्धन नावाचा राजा आला होता। त्या राजाला एका व्यक्तीने श्रमदानाची मदत केली। त्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने त्या सेवकाला आर्थिक सहकार्य म्हणून सोन्या चांदीचे नाणे व मोती बहाल केले। त्यातूनच त्या सेवकाने लालगडी उभारली। लालगडीला पूर्वी 6 बुरुज होते। त्या बुरुजांची उंची एवढी होती की तेथून थेट राजूरच्या गणपतीचे दर्शन होत असत। तसेच दौलताबादचा किल्ला देखील दिसत असत। या कमानीवर मोर व लांडोर यांचे चित्र आहे। या चित्रांचे महत्त्व असे की त्यांचे दर महिन्याला रंग बदललेले आढळून येतात। त्या वास्तूची वयोमर्यादा संपत आली असून याचा काहीच भाग शिल्लक आहे। त्यापैकीच हे बुरुज कमान आपल्याला दिसत आहेत। लालगडीमध्ये शिरल्यानंतर आपण बघू शकता की पूर्वी लाकडी बांधकाम असत। समोरच आपल्या ह्या पेशवेकालीन 2 ताली इमारती दिसत आहेत। लालगडीमध्ये एक छोटंसं मुंजोबा देवाचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये रोज मुंजोबाची विधिवत पूजा होते। अशी ही ऐतिहासिक लालगडी म्हणजेच भोकरदनचे सोनेरी पान।